मित्रांनो, डोसा हे सगळ्यांनाच आवडतो, पण त्या डोशाबरोबर बनवली जाणारी भाजी, ती भाजी पण त्याहून जास्त टेस्टी बनत असते। तर अशीच टेस्टी अशी डोशाबरोबर खाली जाणारी भाजी बनवत आहे मी, बटाट्याची भाजी। त्यासाठी मी इथं बटाटा उकडण्यासाठी ठेवलेला आहे। आता घेतलेला आहे मी कांदा कापत आहे आणि ते कांदा कापल्यानंतर कापत आहे टोमॅटो नंतर मी कोथिंबीर पण इथं कट करून घेतलेली आहे। आणि आता छान छान अशा हिरव्या मिरच्या आहेत, त्या मिरच्या मी स्पायसी मिरची कट करून घेतलेली आहे। इथे घेत आहे आता कढीपत्ता। अरे बापरे, माझ्या कुकरला आता एक शिट्टी झालेली आहे आणि माझा आता बटाटा शिजलेला आहे। बटाट्याबरोबरच गॅस वेस्ट जाऊ नये म्हणून मी लावलेला होता राईस लावल्यानंतर आता बटाट्याची भाजी करण्यासाठी तयार झालेली आहे। आता इथे मी टाकलेला आहे तेलामध्ये टाकलेली आहे जिरी मोहरी। आता देत आहे मी लसण आणि खोबऱ्याचा तडका। त्यानंतर टाकलेला आहे कढीपत्त्यानंतर टाकलेला आहे कांद्यानंतर टोमॅटो आणि आता छान असं परतून घेतलेलं आहे मित्रांनो। आता परतल्यानंतर टाकून घेत आहे मी इथं उकडलेला बटाटा। मस्तपैकी आता याला हलवून घेऊया। हलवून झालेला आहे, यात टाका आता मीठ आणि हळद, परत एकदा हलवा, झाकून घ्या। आता उघडा, कोथिंबीर टाका आणि ही तुमची भाजी खाण्यासाठी तयार।